नमस्कार विद्यार्थी मित्रो, स्वागत आहे तुमचं MK कोचिंग क्लासेसमध्ये। तर आपण 9th क्लासचा रिअल नंबर हा चॅप्टर पाहत आहोत आणि त्याच्यामध्ये प्रॅक्टिस सेट 2.3 पाहत आहोत। ठीक आहे, ह्याच्या अगोदर आपले किती आय थिंक 7 लेक्चर वगैरे काहीतरी झालेले आहेत। 7 लेक्चर, ठीक आहे, 7 झालेत, हे 8 लेक्चर आहे। तर ह्याच्यामध्ये आपण पाहतोय आता ह्याच्यामध्ये पुढला पार्ट आपण कंटिन्यू करणार आहोत। तर क्वेश्चन नंबर 3 आहे तुमचा। क्वेश्चन नंबर 3 का आहे तुमचा? क्वेश्चन नंबर 3 सांगतो, क्लासिफाय द गिवन पेअर ऑफ सर्ट्स, दोन सर्ट्स दिलेले आहेत, इंटू लाईक सर्ट्स अँड अनलाईक सर्ट्स। ज्या लाईक सर्ट्स नसतील त्या अनलाईक सर्ट्स असतील। तर तुम्हाला लाईक सर्ट्स किंवा सिमिलर सर्ट्स आपण पाहिलं होतं। लाईक सर्ट्स और सिमिलर सर्ट्स हे पाहिलेलं आहे आपण। लाईक सर्ट्स आणि सिमिलर सर्ट्सच्या मागच्या लेक्चरमध्ये आपण लेक्चर नंबर 6 मध्ये पाहिलेले आहे आय थिंक, लाईक सर्ट्स आणि अनलाईक सर्ट्स, लाईक और सिमिलर सर्ट्स। तर कोणत्या सर्ट्सला म्हणतो पहा, तर एखादी सर्ट्स लाईक सर्ट असेल आणि सिमिलर सर्ट होण्यासाठी दोन गोष्टी लागतात तुमच्या। पहिली गोष्ट काय आहे ते ऑर्डर ऑफ सर्ट काय असेल तुमच्या, ज्या दोन सर्ट दिलेले असतील ऑर्डर ऑफ सर्ट काय असली पाहिजे तुमची, सेम असली पाहिजे। ऑर्डर ऑफ सर्ट काय असली पाहिजे, सेम असली पाहिजे। आणि दुसरं काय असलं पाहिजे, तुमचा रॅडिकंट जे आहे रॅडिकंट पण तुमचा काय असला पाहिजे, सेम असते। आता ऑर्डर ऑफ सर्ट म्हणजे काय, पण समजा आता हा जो 52 का आहे तुमचा, हा 52, हा 13, हा 68 तुमचा रॅडिकंट आहे, रॅडिकंट। तर रॅडिकंट कळलं असेल तुम्हाला। आणि ऑर्डर काय असते, जे पुढं जे काय असेल, आता ह्याची काय नाही ऑर्डर म्हणजे 2 असते। ह्याची ऑर्डर 2 आहे, ह्याची पण ऑर्डर तुमची 2 आहे, ह्याची ऑर्डर 2 आहे, ह्याची ऑर्डर पण 2 आहे, 5 अलीकडे आहे। तर हे तुमचे काय आहेत, ऑर्डर आहेत, हे ऑर्डर कळलं असेल तुम्हाला। ऑर्डर सेम पाहिजे आणि रॅडिकंट सेम पाहिजे तर ते तुमचे सर्ट काय होतात, लाईक सर्ट होतात। मग एखाद्याची ऑर्डर सेम नसेल तर ती अनलाईक सर्ट झाली, किंवा रॅडिकंट सेम नसेल तर ती अनलाईक सर्ट झाली। ठीक आहे, तर तुम्ही क्लिअरली सांगू शकता। तर ह्या दोन्हीपैकी बघलं तर तुम्ही पहा, तर ही तुमची काय आहे, ऑर्डर सेम आहे का, ऑर्डर सेम आहे, परंतु जी रॅडिकंट आहे तो तुमचा सिम्प्लिफाय करू शकता का, सिम्प्लिफाय करून पण बघायचं तुम्हाला काही करता येते का। तर ठीक आहे, जवळजवळ ही तुमची सेकंड नंबरची तर अनलाईक सर्ट वाटते, तरी तुम्ही त्याला काय करू शकता, सिम्प्लिफाय करता येते का पाहायचे। ठीक आहे, तर आपण काय करूया, क्वेश्चन घेऊया, हे मी मिटवतो। तर आता क्वेश्चन नंबर फर्स्ट पहा। तर क्वेश्चन नंबर आपण फर्स्ट पाहतोय, ठीक आहे, हा क्वेश्चन नंबर तुमचा फर्स्ट आहे, हा फर्स्ट क्वेश्चन। याचं सोल्युशन पहा। तर सोल्युशन पहा, √52 आहे आणि हा √52 याची ऑर्डर काय आहे तुमची, ऑर्डर काय आहे 2 आहे आणि हा 13, ह्याला आपण सॉल्व करूया। ठीक आहे, √52 घेतलेला आहे पण, तर ह्याला काय सॉल्व करू शकतो का, यस, याला सॉल्व करू शकतो आपण। तर हा 52ला काय लिहू शकता तुम्ही, 52ला कशा प्रकारे मल्टिप्लिकेशन करून लिहू, तर थोडंसं तुम्हाला काय करावं लागेल, विचार करावा लागेल तुम्हाला। पहा 52 कशाच्या पाड्यामध्ये, 13च्या टेबलमध्ये येते। तर याला आपण असं लिहू शकतो, 13 इंटू 4 लिहू शकतो, 13 इंटू 4, बरोबर आहे, 13 इंटू 4, ह्यालाच पुन्हा डबल काय लिहू शकता तुम्ही, हा √13 इंटू √4 लिहू शकता तुम्ही। तर हा अंडररूट आहे का नाही, हा √4ला मी असं लिहितो तुम्हाला थोडंसं इझी जावं म्हणून, √4 इथं लिहितो आणि हा √13 असा लिहितो, दोन्ही मल्टिप्लिकेशनचा अर्थ सारखाच होतो। तर ह्याचा 2चा स्क्वेअर आहे, तर हा अंडररूट गेला तर तुमचा 2 येईल, 2√13 हा नंबर येईल तुमचा, 2√13। तर ह्याला सॉल्व केल्यानंतर तुम्हाला हे आलेलं आहे। आणि ह्याच्याकडे बघा, हा तर ऑलरेडी सॉल्व केलेला आहे, म्हणजे पहा, तर तुम्ही ह्या दोघांना जर कम्पेअर केलं, 2√13 याला सॉल्व केल्यानंतर आलेला आहे, आणि तुमचा हा 5√13 ह्या दोघांना जर पाहिलं, ह्याची ऑर्डर 2 आहे, इथं ही ऑर्डर नाही आहे, ही इथं बघायचं ऑर्डर, याची ऑर्डर 2 आहे, याची ऑर्डर 2 आहे, ऑर्डर तुमची सेम आहे, बरोबर आहे। त्याच्यानंतर हा रॅडिकंट 13 आहे, त्यामुळे ही तुमची 1 नंबरची सर्ट कशी आहे तुमची, लाईक सर्ट आहे। कशी सर्ट आहे तुमची, 1 नंबरची लाईक सर्ट आहे। लाईक सर्ट म्हणजे सिमिलर सर्ट आहे। आता त्याच्यानंतर हा 2 नंबरचा आपण काय करूया, पाहूया। ठीक आहे, आता हे कळलं असेल तुम्हाला, ह्याला मी मिटवतो, आपण इथंच पाहूया। 2 नंबरचं काय आपल्याला इथं √3, तुम्हाला √3 आणता येते का काही करून, तुम्हाला ह्या 68ला अशा प्रकारे काय सॉल्व करून तुम्हाला √3 आणता येते का, तर √3 आणणं तुम्हाला काय थोडंसं मुश्किलच आहे। याला काही करून तुम्हाला सॉल्व करून √3 आणता येते का, √3 आणता येत नाही आहे तुम्हाला। पहा काय करू शकता, 68ला थोडं जास्तीत जास्त पहा, थोडं जेवढं सिम्प्लिफाय करता येईल त्याला सिम्प्लिफाय करून बघा। तर 68 कशाच्या पाड्यामध्ये येते का तुमच्या, पहा, तर 17च्या पाड्यामध्ये 68 येते तुमचं। पहा
17 इंटू अगोदर मी 68 लिहितो, 68 इज इक्वल टू ह्यालाच काय लिहू शकता तुम्ही, 68ला 17 इंटू 4 लिहू शकता, 17 4 जा 68, 17 4 जा 68, 17 गुणिले 4 जर केला तर मी 68 येते. तर ह्याला तुम्ही पहा, ह्याला 2 बाहेर काढू शकता, ह्याला काय करू शकता तुम्ही 2√17 करू शकता. किती 2√17. आता हा 2चा काही देणं घेणं नाही आपल्याला, इथं 5चे काही देणं घेणं नाही. याची ऑर्डर 2 आहे, याची ऑर्डर 2 आहे, परंतु हा आपल्याला इथं 3 पाहिजे होता. 3 काही करून आपल्याला 3 इथं आणता येत नाही. म्हणजे तुमचे √16 म्हणजे हे आणि हे किंवा हे आणि हे, ही तुमची सर्ड कशी आहे, ही अनलाईक सर्ड आहे. कशी सर्ड आहे तुमची, अनलाईक सर्ड आहे. ठीक आहे, अनलाईक सर्ड आहे. हे कळलं असेल तुम्हाला हे 2. त्याच्यानंतर आपण आणि दुसरे 1-2 एक्झाम्पल घेऊया आणि बाकीचे काय करायचे तुम्हाला करायचे आहेत. आणि 2 एक्झाम्पल घेतो मी, 2 घेतलेले आहेत. ठीक आहे, हे मिटवतो मी. पहा लक्ष द्या. तर हे 3rd क्वेश्चन आणि 4th क्वेश्चन घेतलेलं आहे. हे 2 क्वेश्चन करून दाखवणार आहे मी, बाकीचे तुम्हाला करायचे. ठीक आहे, याच्यामधले. तर 4th क्वेश्चन आपण सॉल्व करू. याचं सोल्युशन पहा. तर काय करायचं आहे तुम्हाला, ह्याची ऑर्डर 2 आहे, ह्याची ऑर्डर 2 आहे, पण हा तुम्हाला सेम करता येते का पहा. इथं 2ला आपण काय सॉल्व करू शकत नाही फर्दर, इथं 2 आणता येते का पहा तुम्हाला. तर काय करायचं, ह्याला पहिल्याला घ्या, 4√18ला घ्या, ह्याला सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. तर तुम्हाला काय करायचं, ह्याला काय करता येईल, 4ला तर 4 बाहेर, तर त्याला सॉल्व करता येत नाही बाहेरच्याला. मध्ये काय करता येते का पहा तुम्हाला. तर मध्ये काय करू शकता तुम्ही, 18ला काय लिहू शकता तुम्ही, 18ला पहा काय काय लिहू शकता, 6 × 3 लिहू शकता, काही कामाचं नाही आपल्या. त्याच्यानंतर काय लिहू शकता तुम्ही, 9 × 2 लिहू शकता, 9 × 2, 9 × 2 जर केलं तर तुम्ही काही कामाचं येऊ शकते का. 9 × 2 पहा कशा प्रकारे लिहिता येईल तुम्हाला, 9 × 2 बी लिहू शकता. आणि काय काय लिहू शकता तुम्ही, 18ला आणि काय काय लिहू शकता तुम्ही पहा, 18ला तुम्ही 9 × 2 लिहू शकता. ठीक आहे, पहा आता आपण 9 × 2 आणि 6 × 3 2च लिहू शकता आपण. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला 18 कसा मिळेल, एक तर तुम्हाला 6 × 3 केलं तर 18 मिळते आणि 9 × 2 केलं तर तुमचा 18 मिळते पहा. तर आता ह्या 6नं तर काय होणार नाही. आता 9 × 2 करून आपल्याला आणता येत असेल असं वाटते आपल्याला. पहा हे 9 × 2 लिहू आपण, येते याच्याने येईल सॉल्व करता. ठीक आहे, तर हा 9 × 2 म्हणजे तुमचा 18 झालेला आहे. ठीक आहे, पुढं पहा, ह्याला सॉल्व करायचं तुम्हाला. हा 4ला 4, हा √9 लिहू शकतो याला आपण, √9 आणि हा √ तुमचा 2, ह्या दोघांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन असते. ठीक आहे, ह्याला सॉल्व करा तुम्ही. ह्याला सॉल्व केल्यानंतर काय भेटणार आहे तुम्हाला, हा 4ला 4 आणि त्याच्यानंतर हा √9ला, √9 म्हणजे तुमचा 3 येतो, 3चा स्क्वेअर 9 आहे आणि √2 आलेला आहे. आणि हा 4 × 3 म्हणजे तुमचा 12, √2 आलेला आहे. ठीक आहे, आता √2 होता, √2 आलेला आहे, ऑर्डर 2 आहे, याची ऑर्डर 2 आहे, म्हणजे तुमचा 12 √2, 12 √2 म्हणजेच तुमचा काय 4 √18, 12 √2 म्हणजेच तुमचा 4 का आहे तुमचा 18 आहे. ठीक आहे, तर हा तुमची कशी सर्ड आहे, म्हणजे लाईक सर्ड आहे का, येस ही लाईक सर्ड आहे. ठीक आहे, 12 √2 म्हणजेच ह्याला आपण किंवा और म्हणू शकता, ह्याला 4 √18, हे दोन्ही सेम आहे. आणि तुमचं दुसरं 7 √2 का आहे, हे लाईक सर्ड आहे, कारण ह्याची ऑर्डर का आहे तुमची सेम आहे. ठीक आहे, तर ऑर्डर आणि रॅडिकंट दोन्ही सेम आहे, ऑर्डर सेम आहे आणि रॅडिकंट पण तुमचा काय आहे, सेम आहे. हे पहा, तर ही तुमची कशी लाईक सर्ड आहे. त्याच्यानंतर लास्टचा आपण ते 4th नंबरचे क्वेश्चन पाहूया. ठीक आहे, हे मिटवतो मी. तर पहा हे झालेलं आपलं सोडून. आता 4th नंबरचं हे सोडून दाखवतो मी तुम्हाला. सोल्युशन पहा, सोल्युशन आता पहा, एक हे तर सॉल्व केलेलीच आहे, याला फर्दर सॉल्व करू शकत नाही तुम्ही. ह्याला सॉल्व करा. पहा 19 √12. ठीक आहे, ह्याला सॉल्व काय करू शकता तुम्ही, 19ला 90, ह्याला तर काय करू शकत नाही बाहेरला सॉल्व, तर मधल्यालाच करू शकता तुम्ही. हा √12 आहे, 12ला तुम्ही काय लिहू शकता पहा, 12ला काय काय लिहू शकता तुम्ही, 12ला पहा हा 12 आहे, 12ला कशा प्रकारे लिहू शकता, एक तर 6 × 2 लिहू शकता, हा काय कामाचा होणार नाही. दुसरं कसं लिहू शकता तुम्ही, 4 × 3 लिहू शकता, 4 × 3, 3 आणायचं आहे आपल्याला इथं, तर हा 4 × 3 कामाला येऊ शकतो. तर आपण काय लिहूया, याला 12ला 4 × 3 लिहूया. ठीक आहे, 4 × 3. तर त्याच्यानंतर पहा, ह्याला हे मिटवतो तुम्ही, ह्याला सॉल्व करू शकता. फर्दर याला सॉल्व करा. तर हा 19ला 19, तर ह्याला √4 आणि हा √ तुमचा 3,
ठीक आहे. ह्याला सॉल्व करा. 19 √4 म्हणजेच तुमचा काय असतो 2 असतो आणि हा इंटू लिहायची काय गरज नाही, तुम्ही √3 लिहा. हा 19 × 2 तुमचा 38 √, तुमचा 3 होईल. म्हणजे ह्याची ऑर्डर 2 आहे, √3 आहे. ह्याची ऑर्डर 2 आहे, √मध्ये 3 आहे. हा 6चं काय देणं घेणं नाही, 38चं काय देणं घेणं नाही. म्हणजे हे तुमचे काय आहेत, म्हणजे हे पण तुमचे काय आहेत लाईक सर्ट्स आहेत. हे पण काय तुमची 4th नंबरची काय लाईक सर्ट आहे. कशी सर्ट आहे तुमची लाईक सर्ट आहे. त्याला सिमिलर सर्ट म्हणतो. हा क्वेश्चन आता झालं. याच्यानंतरचे तुमचे काय आहेत 5th आणि 6th नंबर काय करायचे तुम्हाला सोडवायचं आहे. आणि हा पण क्वेश्चन तुमच्या परीक्षेमध्ये 1 मार्कासाठी विचारला जातो. हा क्वेश्चन तुमचा सॉल्व झालेला आहे 4th पर्यंत. आणि 5th आणि 6th काय करायचे तुम्ही सोडवायचे. ह्याच्यानंतरचं नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. पहा आता नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमचा क्वेश्चन नंबर 4 काय, सिम्प्लिफाय द फॉलोइंग सर्ट्स. तर फॉलोइंग सर्ट्स तुम्हाला काही सर्च दिलेले आहेत, त्याला सिम्प्लिफाय करायचे सिम्पली. तर कसं करणार, पहिलं हे क्वेश्चन पहा, ह्याला सोडू आपण. सोल्युशन पहिल्यांदा जसं दिले तसं एकदाच आपण लिहून घेतो. √27 ह्याला काय सिम्प्लिफाय करू शकता, √27ला तुम्ही काय करू शकता, ह्याला 9 × 3 लिहू शकता. 9 × 3 लिहू शकता, बरोबर आहे. 9 × 3 ह्याला पुन्हा सॉल्व करा. √9 × √3 लिहू शकता ह्याला, बरोबर. पुन्हा याला काय लिहू शकता, √9 म्हणजे तुमचा 3 √3 लिहू शकता. आता ह्याच्यानंतर तुम्ही जास्त सिम्प्लिफाय करू शकता का नाही, हे लास्ट फायनल सिम्प्लिफिकेशन आलेलं आहे. ह्याच्यानंतर काही करू शकत नाही. तर हे तुमचं सिम्प्लिफाईड फॉर्म झालेलं आहे. हा पण क्वेश्चन तुमचा सिम्प्लिफाय द फॉलोइंग सर्ट्स 1 मार्कसाठी येतो. हा क्वेश्चन झालेला आहे. आता हा सोडून दाखवतो मी तुम्हाला. ह्याचं सोल्युशन पहा. ह्याचं सोल्युशन √15 जशाच तसा लिहिलेला आहे. √15ला तुम्ही काय लिहू शकता, 50 अशा प्रकारे डिव्हिजन करू शकता तुम्ही. 25 × 2 लिहू शकता. काय लिहू शकता, 25 × 2. 25 × 2 म्हणजे तुमचं काय होते 50 होते. हे आणि हे सेम आहे. तर पुन्हा त्याला फर्दर सॉल्व करा. कसं सॉल्व करू शकता, √25 वेगळा करा, √2 वेगळा करा. 25 कशाचा स्क्वेअर आहे, 5चा स्क्वेअर आहे. तर 5 √2. तर हे तुमचं सिम्प्लिफाईड फॉर्म झालेला आहे. ठीक आहे. ह्याची ऑर्डर 2 आहे, रॅडिकंट 2 आहे. ऑर्डर 2 आहे, रॅडिकंट पण 2 आहे. ठीक आहे. हे सिम्प्लिफाय झालेलं आहे. ह्याच्यानंतर तुम्ही जास्तीत जास्त सिम्प्लिफाय करू शकता का, करू शकत नाही. ह्याच्यानंतरचा आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. ठीक आहे. पहा, लक्ष द्या. तर आपण 3rd क्वेश्चन घेतला आहे, 4th क्वेश्चन घेतलेला आहे. हे 2 क्वेश्चन आपण करणार आहे आणि नंतर बाकीचा एक क्वेश्चन उरतो, तो क्वेश्चन तुम्हाला करायचा आहे. आता ह्याला सिम्प्लिफाय कसं करू शकता तुम्ही, सोल्युशन पहा, जसं दिले तसं लिहून घ्या. सोल्युशन √250ला √250 = ह्यालाच काय लिहू शकतात, तुम्हाला असं लिहायचं आहे, मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. आणि लिहिताना एक गोष्ट लक्षात घ्यायची, तुम्हाला ह्याचे फॅक्टरायझेशन करताय तुम्ही. ह्याचे फॅक्टरायझेशन करताय म्हणजे 2 फॅक्टर तयार करताय. फॅक्टरायझेशन करताना तुमचा एक फॅक्टर काय असला पाहिजे, परफेक्ट स्क्वेअर असला पाहिजे. एक फॅक्टर तुमचा काय असला पाहिजे, परफेक्ट स्क्वेअर असला पाहिजे. आता 250ला तुम्ही काय लिहू शकता, 25 × 10 लिहू शकता. हा तुमचा 25 परफेक्ट स्क्वेअर आहे. ठीक आहे. 25 परफेक्ट स्क्वेअर आहे. ह्यालाच काय लिहू शकता तुम्ही, √25 × √10 लिहू शकता तुम्ही, बरोबर आहे. ह्याला सॉल्व केलं तर हा परफेक्ट स्क्वेअर आहे. कशाचा स्क्वेअर आहे, 5चा 5 √10. तर ह्याचं सिम्प्लिफिकेशन झाले. फर्दर तुम्ही याला सिम्प्लिफाय करू शकता का, करू शकत नाही. याला फर्दर तुम्ही सिम्प्लिफाय करू शकत नाही. 5 × 2 लिहू शकता. 5 × 2 लिहिलं तरी काही फरक पडत नाही, 10च राहते. तर हे सिम्प्लिफाईड फॉर्म झालेले. त्याच्यानंतर हा पहा क्वेश्चन निकलला. सोल्युशन ह्याचं जे दिले ते लिहून घ्या. √112. तर तुम्हाला ह्याला सॉल्व करायचं, तर काय करायचं आहे, असा एक नंबर बघायचा तुम्हाला, 112 येईल. एक नंबर तुमचा परफेक्ट स्क्वेअर असेल, त्या परफेक्ट स्क्वेअरनं तुम्ही काय केल्या, मल्टिप्लाय केल्या, तर तुम्हाला तो नंबर येईल. तर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, मल्टिप्लिकेशन करायचं आहे. तर परफेक्ट स्क्वेअर तुमचे कोणते कोणते आहेत, तर परफेक्ट स्क्वेअर आहेत तुमचे पहा, 4 आहे परफेक्ट स्क्वेअर. 2चा स्क्वेअर काय आहे तुमचा, इथे लिहितो मी. 2चा स्क्वेअर तुमचा 4 आहे. 3चा स्क्वेअर 9 आहे. त्याच्यानंतर 4चा स्क्वेअर तुमचा 16 आहे. 2चा स्क्वेअर, 3चा स्क्वेअर, 4चा स्क्वेअर. त्याच्यानंतर तुमचा 5चा स्क्वेअर इथे लिहितो. 5चा स्क्वेअर तुमचा 25 आहे. मग लक्ष द्या तुम्ही, आता 25 नंतर मल्टिप्लाय केल्यावर तुम्हाला हे येऊ शकते का, हे 112 येणार नाही, हे तर कटला तुमचा. ठीक आहे. तर ह्या 2न किंवा 4न 9न आणि 16न तुम्ही मल्टिप्लाय केला तर याच्या पाड्यामध्ये 112 येते का पहा. तुम्हाला टेबल पण माहीत पाहिजे याच्यासाठी. आता टेबल जर माहीत नसलं तर तुम्हाला 112 येईल का हे कळणार नाही. तर तुम्ही काय करा, 16चा जर टेबल माहीत असला तुम्हाला, 16चा जर टेबल माहीत असला तर 16च्या टेबलमध्ये येते का तुमचं 112 येते. 16च्या टेबलमध्ये 112 येते. 16चा टेबल जर तुम्ही 16चा टेबल तुम्ही 16 ×
16 इंटू जर 7 केल्या तर तुमचा काय येते 112 येते, ठीक आहे. 16 इंटू 7 जर केल्या तर 112 येते, ठीक आहे. तर हे मी मिटवतो, ह्याला लिहितो. तर तुम्ही याला काय लिहू शकता, तर 112 म्हणजे तुमचा 16 इंटू तुमचा किती 7 असेल, 16 इंटू 7 असेल. तर 16 ह्याला लिहू शकता सेपरेटला 16 आणि हा अंडररूट 16 अंडररूट 7 आणि हा अंडररूट 16 म्हणजे तुमचा कशाचा स्क्वेअर आहे, 4चा परफेक्ट स्क्वेअर आहे. हा अंडररूट 7ला अंडररूट 7, ठीक आहे. तर थोडंसं तुम्हाला विचार करावा लागेल, कॅल्क्युलेशन्स करावं लागतील आणि टेबल पण पाठ करावं लागेल तुम्हाला. नाही गेलं तर थोडा वेळ लागेल सिम्प्लिफाय करायला. तर हे अशा प्रकारे आपले 4 क्वेश्चन सॉल्व करून झालेले आहेत. तुमच्या पुस्तकामध्ये एक क्वेश्चन दिलेला आहे, तो तुम्हाला सॉल्व करायचा आहे. फक्त काय लक्षात घ्यायचं, हे परफेक्ट स्क्वेअर बघायचे आणि ह्या परफेक्ट स्क्वेअरला एक अंदाज लावायचे कोणत्या नंबरनं मल्टिप्लाय केल्यानं तो नंबर येईल, ठीक आहे. असं करून हा क्वेश्चन सॉल्व करायचा. तर ठीक आहे, हे संपलेलं आहे. याच्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. पहा, लक्ष द्या. नेक्स्ट क्वेश्चन आहे कम्पेअर द फॉलोइंग पेअर ऑफ शर्ट्स. तर कंपॅरिझन करायचं. कंपॅरिझन करताना मी तुम्हाला सांगितले कम्पेअर द फॉलोइंग पेअर ऑफ शर्ट्स 3च पॉसिबिलिटी असतात कोणत्याही 2 गोष्टीमध्ये जर आपण कंपॅरिझन केलं. मागच्या लेक्शनमध्ये तुम्हाला व्यवस्थित सांगितले कंपॅरिझनविषयी, कम्पेअर कशा करायच्या शर्ट्स. तर तुम्हाला 3 पॉसिबिलिटी असू शकतात कोणत्याही गोष्टीला जर कम्पेअर केलं तर. एक तर ती गोष्ट काय असू शकते, एक तर ती गोष्ट असू शकते छोटी, एक तर ती मोठी असू शकते, म्हणजे लेस दॅन आहे का नाही. समजा एखादे 2 नंबर घेतले, पहा आता हा ए नंबर घेतला, हा बी नंबर घेतला. हा ए इज लेस दॅन बी म्हणतो आपण याला, बी इज ग्रेटर दॅन किंवा ए इज ग्रेटर दॅन, ए इज ग्रेटर दॅन बी, ए इज ग्रेटर दॅन बी किंवा ए इज इक्वल टू बी. तर हा ए आणि बी 2 नंबर घेतले तर एक तर ए हा बीपेक्षा छोटा असू शकतो, हा ए मोठा असू शकतो बीपेक्षा, किंवा दोन्ही ए आणि बी बरोबर असू शकतात. 3च पॉसिबिलिटी असतात. तर कंपॅरिझन करायचं आहे आपल्याला. कंपॅरिझन करताना काय करू शकता तुम्ही, सायमल्टेनियसली करू शकता किंवा 1 बाय 1 करू शकता. तर सोल्युशन तुम्ही काय करा, 1 बाय 1 करा. तुमच्या वहीवर मावून जाईल तर 1 बाय 1 करून दाखवतो मी तुम्हाला. हा 7 अंडररूट 2ला कम्पेअर कसं करणार, तुम्हाला सॉल्व करायचं आहे. तुम्हाला आता हा 7ला काय करायचं, ह्या स्क्वेअरमध्ये टाकायचं, याच्यामध्ये टाकायचं. तर कसं टाकणार आहे तुम्ही, ह्याचा स्क्वेअर करा, ह्याचा स्क्वेअर करा आणि मध्ये टाका. कसं टाकू शकता, 7 पहा 49चा अंडररूट किती आहे तुमचा 7 आहे ना, ह्याचा स्क्वेअर करायचा कोणताही नंबर असेल. आता 5चा स्क्वेअर करायचा आणि मध्ये टाकायचा. 49 अंडररूट म्हणजे 7, म्हणजे ह्यालाच तुम्ही काय लिहू शकता, ह्यालाच काय लिहू शकता तुम्ही अंडररूट 49 इंटू अंडररूट 2 लिहू शकता, बरोबर आहे. हा आणि हा तुमचा सेम आहे, कारण अंडररूटच्या बाहेर जर काढलं तर तुमचा हेच येते. ह्याला पुन्हा फर्दर सॉल्व काय करू शकता, हे मी मिटवतो. ह्याला तुम्ही पुन्हा सोडू शकता. पहा, हा अंडररूट 49 हा अंडररूट 2 आहे, याला पुन्हा एकत्रित करू शकता आपण. मागच्या क्वेश्चनमध्ये जी उलटी प्रोसेस केली तीच उलटी करायची. 49 इंटू 2 करू शकता, बरोबर आहे. 49 इंटू 2 तुमचा किती होतो 98 होतो. ह्याला सोडवल्यावर तुमचा काय आलेला आहे 98 आलेला आहे, ठीक. आता याच्यानंतर सॉल्व करायचं नाही तुम्हाला. आता 98 हा आकडा मिळालेला आहे, त्याच्यानंतर तुम्हाला ह्याला पण तसं सोडवायचं आहे. तर ह्याला काय करतो मी, ह्याला इथं लिहून घेतो म्हणजे तुम्हाला क्लिअरली समजेल, ठीक आहे. इथं लिहितो मी, व्यवस्थित दिसेल तुम्हाला. तर हा 5 अंडररूट 3 आहे. 5 अंडररूट 3ला कसं लिहू शकता तुम्ही, 5 अंडररूट 3ला ह्या 5चा स्क्वेअर करायचा, किती आहे तुमचा 25 इंटू अंडररूट 3 लिहू शकता. कारण हा 25 कशाचा स्क्वेअर आहे 5चा, तर 5 येते. हे आणि हे सेमच आहे. पुन्हा ह्याला कसं लिहू शकता, पुन्हा फर्दर ह्या दोघाला एकत्रित करू शकता 25 इंटू अंडररूट 3 म्हणजे एकत्रित लिहू शकता तुम्ही. मागच्या लेक्चरमध्ये झाले. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा, 25 इंटू 3 काय होईल तुमचा 75 होईल. आता अंडररूटमध्ये 75 आलेला आहे, अंडररूटमध्ये 98 आलेला आहे. दोघांचं जर कंपॅरिझन केलं इथं करा. देअरफॉर पहा, देअरफॉर 98 इज ग्रेटर दॅन 75. तर 98 मोठा आहे का 75 मोठा आहे, तर तुमचा 98 हा मोठा आहे. मग त्याच्यामुळे तुमचा काय असणार आहे, देअरफॉर मग असं लिहू शकता 98 अंडररूटमध्ये इज ग्रेटर दॅन अंडररूट 75. कारण हे दोघं पण अंडररूट जरी लावला, हा नंबर मोठा आहे तर हा नंबर याच्यामध्ये दोघाला जरी सेम जरी हे लावला आपण अंडररूट तरी मोठाच असणार आहे. म्हणजे तुमचं ह्याची व्हॅल्यू काय आहे तुमची 7 अंडररूट 2. देअरफॉर मग काय म्हणू शकता 7 अंडररूट 2 इज ग्रेटर दॅन 5 अंडररूट 3. तर हे तुमचं उत्तर आलेलं आहे. म्हणजे कोण मोठा आहे 7 अंडररूट 2 इज ग्रेटर दॅन तुमचा 5 अंडररूट 3 हे उत्तर आलेलं आहे, ठीक आहे. तर हे कळलेलं तुम्हाला. त्याच्यानंतर पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. लक्ष द्या.
तर आता आपल्याला थर्ड क्वेश्चन आहे. थर्ड क्वेश्चन सिम्पली ह्याची ऑर्डर 2 आहे, हा मधला नंबर वेगळा, हा नंबर वेगळा आहे. तर सोल्युशन पहा, हे सिम्पल क्वेश्चन आहे, तुम्हाला इझी येऊन जाईल. तर हा कोणता मोठा आहे तुम्ही सांगू शकता. 2√47 आहे एक नंबर तुमचा. तर ह्याला जर तुम्ही सॉल्व केला किंवा डायरेक्टलीच करू शकता √274. तर ह्याच्यापैकी कोणता मोठा आहे 247. ह्याचं जर काढलं 247 आहे एक नंबर तुमचा आणि 274 आहे, ह्या दोघांपैकी कोणता मोठा आहे. तर हा 274 म्हणजे 247 इज लेस दॅन 247. 274 ठीक आहे. 247 इज लेस दॅन 274. तर हा छोटा आहे, म्हणजे देअरफॉर काय म्हणू शकता तुम्ही, सरळ सरळ म्हणू शकता 247 आहे का नाही, 247 इज लेस दॅन √274. ह्याचं सोल्युशन एवढंच आहे. ठीक आहे, सिम्पल होता क्वेश्चन. तर हे सिम्प्लिफाय केलेलंच होतं, म्हणजे अशा प्रकारे दिलेलं होतं, तर आपल्याला काही इझी गेलेलं आहे. तर ह्याला सोडवा तुम्ही. ह्याला सोल्युशन पहा. एक पहिलं घ्या, हा तर सोडवलेलाच आहे ऑलरेडी. ह्याला सोडवा. 2√7ला काय सॉल्व करू शकता तुम्ही, 2चा स्क्वेअर करा. 2चा स्क्वेअर किती आहे 4, म्हणजे √4 इंटू √7 लिहू शकता तुम्ही. कारण ह्याचा जर स्क्वेअर काढला तर 2, म्हणजे ह्याला सोडवलं तर हेच येते. तर ह्याला पुन्हा काय करू शकता, एकत्रित टाकायचं, दोन्ही ब्रॅकेटला एकत्रित टाकायचं. 4 × 7 करा. ह्याला सोडवलं तर पुन्हा काय येईल तुमचा, ह्या दोघांना जर सोडवला 4 × 7 तुमचा 28 येईल. पहा, हा 28 आहे, हा 28 आहे तुमचा, म्हणजे 28 इज इक्वल टू 28 आहे, म्हणजे तुमचा दोन्ही बरोबरच आहे. देअरफॉर म्हणजे तुमचा √28 इज इक्वल टू तुमचा √28. कोणी मोठा आहे कोणी छोटा आहे का, कोणी मोठा नाही कोणी छोटा नाही, दोघं पण काय आहेत, बरोबरच आहेत. ठीक आहे, हे म्हणजे इक्वल आले. म्हणजे हा म्हणजे ह्यालाच काय म्हणू शकता तुम्ही, लास्टला लिहू शकता वाटलं तरी. तर लिहायचे 2√7. पहा, हे लिहायचे तुम्हाला 2√7 इक्वल टू √28. ठीक आहे, हे दोन्ही बरोबरच आहेत, देअरफॉर म्हणून लिहा. ठीक आहे, अशा प्रकारे हा थर्ड क्वेश्चन पण सॉल्व झालेला आहे. आणि नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. पहा, नेक्स्ट क्वेश्चन घेतलेला आहे. तर हा सिम्प्लिफाय करायचा आहे तुम्हाला. सोल्युशन पहा काय करायचं, याच्यातला कोणता मोठा आहे कोणता छोटा आहे किंवा दोन्ही बरोबर आहेत काय पाहायचं आहे, कंपॅरिझन करायचं आहे तुम्हाला. तर ह्याला पहिल्यांदा सॉल्व करून घ्या. 5√5. ठीक आहे, 5√5 ह्याला सोडवलं तर तुम्ही काय लिहू शकता, ह्याचा स्क्वेअर करायचा आणि अंडररूटमध्ये लिहायचं आहे, हा जो कोणताही नंबर असेल. तर हा 5चा स्क्वेअर किती आहे तुमचा 25. 25ला मी अंडररूटमध्ये लिहू शकतो आणि हा इंटू तुमचा 5. ठीक आहे, कारण ह्याला जर सोडवलं तर तुमचा हाच नंबर भेटणार आहे. म्हणजे 25चा स्क्वेअर रूट काढला तर 5 येते आणि हे दोन्ही सेमच आहे. ह्याला पुन्हा सॉल्व करा, ह्या दोघाला एकत्रित करा. तर ह्या दोघाला एकत्रित केलं तर काय येईल तुमचा 25 इंटू काय असेल 5 असेल. ह्याचं मल्टिप्लिकेशन करा. 25 × 5 किती होईल तुमचा 125 होईल. आता याच्यानंतर फर्दर सॉल्व करू शकता का, नाही करू शकत तुम्ही. तर बाकी ह्याला मी काय करतो, इथं सॉल्व करतो. हा 7√2 आहे. 7√2ला मी काय करू शकतो, 7चा स्क्वेअर करा आणि अंडररूटमध्ये लिहा. 7चा स्क्वेअर आहे तुमचा 49 आणि त्याच्यानंतर तुमचा अंडररूट 2 जशाचा तसा. त्याच्यानंतर ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे ह्या दोघांना एकत्रित लिहा एकाच ह्याच्यामध्ये. ठीक आहे, अंडररूटमध्ये 49 × 2 लिहू शकतो तुम्ही, लिहू शकतो असं. ठीक आहे, तर ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. 49 × 2 तुमचा होतो 98. तर आता 98 आलेला आहे, हा इथं 125 आहे. म्हणजे तुमचं दोघांचं देअरफॉर काय म्हणू शकता 125 इज ग्रेटर दॅन 98. तर कोणता मोठा आहे तुमचा 125 मोठा आहे का 98 मोठा आहे. तर 125 म्हणजे देअरफॉर तुम्ही काय म्हणू शकता, देअरफॉर √125 इज ग्रेटर दॅन √98. आता ह्याच्या व्हॅल्यू पुट करा. तर 125ची व्हॅल्यू काय आहे 5 √5 आणि ह्याची व्हॅल्यू आहे तुमची 7√2. 7√2. तर हा 5√5 मोठा आहे कशापेक्षा 7√2 पेक्षा. ठीक आहे, तर मला काय वाटते तुम्ही हे सगळे क्वेश्चन जे आहेत सिम्पल आहेत सगळे. किती तुमचे 7 क्वेश्चन आहेत आय थिंक. ठीक आहे, 7 क्वेश्चन आहेत. 7 नाही, हो 7च आहेत. तर हे बाकीचे क्वेश्चन काय करा तुम्ही, सिम्पल आहेत तुम्ही करून टाका. ठीक आहे, तुम्हाला सगळ्यांना येऊन जातील, जमून जातील. ठीक आहे, कोणता मोठा आहे कोणता छोटा आहे काय नाही. ठीक आहे, तर कंपॅरिझन करू शकता. 3च कंपॅरिझन असतात तुमचा, एक तर मोठा असेल एक तर छोटा असेल किंवा दोन्ही बरोबर असतील, अशा प्रकारे तिन्हीपैकी येतील. तर आपण इथं थांबूया आणि व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर व्हिडिओ कळत असतील आवडत असतील तर कमेंट करून सांगा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत हे व्हिडिओ नक्की पोहोचवा. ठीक आहे, थँक्यू वन्स अगेन.